जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अभिनव बिंद्रा यांची 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ज्या पॅरिस ऑलिम्पिक आहेत या 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणता देश डिजिटल शेंगेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता डिजिटल शेंगेन व्हिसा जारी करणारा फ्रान्स हा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरलेला आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे फ्रान्समध्ये यावेळेसच्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने फ्रान्सने हा निर्णय घेतलेला आहे. आता फ्रान्समध्ये 2026 पर्यंत शेंगेन व्हिसा पूर्णपणे डिजिटल करण्यात येणार आहे. बरे, शेंगेन व्हिसा म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, युरोपमधील शेंगेन एरियामध्ये सामील देशांना एकमेकांच्या देशामध्ये जाण्यासाठी कोणताही व्हिसा लागत नाही किंवा कोणतंही परमिट लागत नाही. हा जो शेंगेन एरिया आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 26 मार्च 1995 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व मागच्याच वर्षी 1 जानेवारी 2023 मध्ये यामध्ये क्रोएशिया सुद्धा सामील झालेला आहे व या शेंगेन एरियामधील सदस्य देशांची संख्या ही 27 झालेली आहे. क्रोएशिया या देशाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, युरो चलनाचा स्वीकार करणारा क्रोएशिया हा 20वा देश आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. अयोग्य विधान ओळखा. यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा काय म्हणतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू काश्मीर स्थानिक संस्था कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. आता हे जे विधान आहे हे बरोबर आहे का? तर हे जे विधान आहे हे चुकीचं विधान आहे. कारण हे जे विधेयक आहे हे अमित शहा यांनी सादर केलेलं नसून हे विधेयक केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सादर केलेलं आहे. दुसरं विधान पहा. या विधेयकाद्वारे जम्मू काश्मीर पंचायती राज कायदा 1989 व जम्मू काश्मीर महापालिका अधिनियम 2000 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. या विधेयकाद्वारे या 2 कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आता शेवटचं विधान पाहूया. या विधेयकामुळे जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार आहे. मित्रांनो, हे विधान सुद्धा बरोबर आहे आणि जे शेवटचं विधान आहे हे पक्क तुमच्या लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल. आता या प्रश्नामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. हे विधान अयोग्य आहे, त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढे पॉईंट लक्षात आले असतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अरुण भन्साळी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे अरुण भन्साळी आहेत त्यांनी आपली प्रॅक्टिस 1989 मध्ये सुरू केली होती. त्यानंतर 8 जानेवारी 2023 रोजी त्यांना राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि आता शेवटी 2024 मध्ये ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिलेली आहे? तर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. या विधानातून आपला हा पॉईंट क्लिअर होतो की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना राज्यपालांद्वारे शपथ देण्यात येते. आता इथे उच्च न्यायालयाचा उल्लेख आला आहे तर काही GS फॅक्ट सुद्धा आपण पाहून घेऊया. आता तुम्हाला हे माहिती आहे का, अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 1866 मध्ये करण्यात आलेली आहे आणि या स्थापनेनुसार भारतातील 4थं उच्च न्यायालय आहे. बरं, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधीपर्यंत पद धारण करतात? तर वयाच्या 62 वर्षापर्यंत ते आपलं पद धारण करतात. आणि राज्यघटनेच्या कोणत्या कलमात प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आली? तर राज्यघटनेच्या 214व्या कलमात प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. एक्झाममध्ये आपल्याला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कलमानुसार हंगामी मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते? तर कलम 223 नुसार हंगामी मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते. आणि हंगामी मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते असं जर विचारलं तर यांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे करण्यात येते. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीशांची नेमणूक ही कलम 224 अंतर्गत करण्यात येते. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ओडिशा या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार मिळालेला आहे. ओडिशा राज्यातील झाकी ही कोणत्या थीमवर आधारित होती? तर विकसित भारतातील महिला सक्षमीकरण या थीमवर ही झाकी आधारित होती. यामध्ये दुसरा क्रमांक गुजरातच्या झाकीने पटकावला असून ही झाकी धोरडो,
गुजरातच्या सीमा पर्यटनाचे जागतिक चिन्ह या थीमवर आधारित होती. तर तिसरा क्रमांक तामिळनाडूच्या झाकीने पटकावला असून ही झाकी प्राचीन तामिळनाडूची कुडावलाई प्रणाली लोकशाहीची जननी या थीमवर आधारित होती. बरं, लोकप्रिय पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याच्या झाकीने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर गुजरातच्या झाकीने प्रथम स्थान पटकावलं आहे, उत्तर प्रदेशच्या झाकीने दुसरं, तर आंध्र प्रदेशच्या झाकीने तिसरं स्थान पटकावलेलं आहे. तसेच मित्रांनो, या प्रजासत्ताक दिनामध्ये विविध मंत्रालय आणि विभागांच्या सुद्धा झाक्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या व यात सांस्कृतिक मंत्रालयाच्या झाकीला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी कोणत्या थीमवर आधारित होती? तर भारत लोकतंत्र की मातृका या थीमवर ही झाकी आधारित होती. बरं, यावेळेसच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? तर विकसित भारत आणि भारत लोकसत्ता की मातृका अशी यावेळेसच्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती. आणि यावेळेसच्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच तिन्ही सैन्य दलांचा समावेश असलेल्या एका महिला तुकडीचा सुद्धा समावेश करण्यात आला होता व या महिला तुकडीचं नेतृत्व कॅप्टन संध्या यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकताच अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? तर आता अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा नवा जागतिक विक्रम हा रशियाच्या ओलेग कोनेनेन्को यांनी प्रस्थापित केलेला आहे. याआधी हा विक्रम रशियाच्याच गेनाडी पडल्का यांच्या नावावर होता. त्यांनी 878 दिवस 11 तास 30 मिनिटासह हा विक्रम आपल्या नावावर केला होता व आता 4 फेब्रुवारी रोजी ओलेग कोनेनेन्को यांनी हा विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केलेला आहे. आणि मित्रांनो, हा जो विक्रम आहे हा एकाच अंतराळ मोहिमेतील नाही, म्हणजेच ओलेग कोनेनेन्को हे अंतराळात गेले व 878 दिवस तिथेच राहिले असा विक्रम नसून त्यांच्या सर्व अंतराळ मोहिमेतील एकूण दिवसाची बेरीज करून हा विक्रम काढण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेने देशातील पहिली हायपर वेलॉसिटी एक्सपेन्शन टनल टेस्ट सुविधा विकसित केली? तर आता देशातील पहिली हायपर वेलॉसिटी एक्सपेन्शन टनल टेस्ट सुविधा ही IIT कानपूर या संस्थेने विकसित केली आहे. आणि याच्या विकासासाठी इतर कोणकोणत्या संस्थेने मदत केली? तर एरोनॉटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड व विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने याच्या विकासासाठी IIT कानपूरला मदत केलेली आहे. IIT कानपूर संस्थेतील सहयोगी प्राध्यापक इब्राहिम सुगर्नो आणि त्यांच्या टीमने हे डिझाईन विकसित केलं आहे. मित्रांनो, ऑप्शनमध्ये आपल्याला IIT मद्रास सुद्धा दिसत आहे. IIT मद्रास विषयी हे लक्षात ठेवा, IIT मद्रास भारतातील पहिले स्वदेशी 155 स्मार्ट दारुगोळा विकसित करणार आहे. आता प्रश्न क्रमांक 7 पहा. स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि अनियमिततेसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांच्या शिक्षेची तरतूद केली आहे? नुकतेच आता केंद्राने लोकसभेमध्ये एक विधेयक पारित केलेलं आहे. त्यानुसार स्पर्धा परीक्षेचे पेपर फोडणाऱ्या व्यक्तीवर 1 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबरोबरच त्या व्यक्तीला 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागेल. या संबंधीचं जे बिल आहे त्याचं नाव सुद्धा नोट करून घ्या. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध विधेयक 2024 हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं. मित्रांनो, याआधी जानेवारी महिन्यात केंद्राने कोचिंग संस्थांसाठी काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा जाहीर केलेली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार कोचिंग संस्था 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग देऊ शकणार नाही. तसेच कोचिंग सेंटरमधील जे शिक्षक असतील ते किमान पदवीधारक असावेत अशी सुद्धा तरतूद केंद्राने केलेली आहे. आणि हे नियम मोडल्यास त्या कोचिंग सेंटरला 25,000चा दंड लागेल व दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 1 लाखापर्यंतचा दंड त्या कोचिंग सेंटरवर आकारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनद्वारे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या दोन्ही असोसिएशनद्वारे PT उषा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. याआधी या पुरस्काराने कोणाकोणाला सन्मानित करण्यात आलं होतं? तर विजय अमृतराज, प्रकाश पदुकोण, सुनील गावस्कर आणि मिल्खा सिंग यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. PT उषा सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. या भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1927 मध्ये या भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याद्वारे ऑपरेशन स्माइल एक्स राबवले जाते? तर आता हे जे ऑपरेशन स्माइल एक्स आहे हे तेलंगणा या राज्याद्वारे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये राबवण्यात येते व यावेळेसच्या या ऑपरेशनमध्ये एकूण 3,479 बालकामगारांची सुटका करण्यात आलेली आहे. हे जे ऑपरेशन आहे हे हरवलेल्या आणि तस्करी झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात तेलंगणा पोलिसांकडून राबवण्यात येते. तेलंगणाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 मध्ये करण्यात आली होती. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. तर सध्या राज्यपाल या T. सौंदरराजन या आहेत.
बरं, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवीन मुख्यमंत्री असून तेलंगणामध्ये एकूण 3 नॅशनल पार्क आहेत व ते कोणकोणते? तर महावीर हरिना वनस्थळी नॅशनल पार्क, मृगवानी नॅशनल पार्क आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क हे तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.